नमस्कार मंडळी. तर कशा आहात सगळ्यांनी? माझं सकाळीच आवरून झालं होतं आणि बघा मला किती घाम येते, कारण इतकी गरमी वाढली ना बेळगावमध्ये सुद्धा. त्यानंतर मग खिचडी बनवली होती नाश्त्यामध्ये आणि मग मी सुद्धा वाढून घेतली. आणि माझ्या नवऱ्याचं काहीतरी वेगळंच असं मूडी आहे, खायचं असेल तर खातो, नाही तर मग असं माझ्या ताटामध्ये ते वाढवलेलं काम वाढवून देतो खाण्यासाठी मला. त्यानंतर त्याची एक चांगली गोष्ट आहे की त्याला खायचं नसेल तर तो नाही खात, पण कधीच असं कंप्लेंट करत नाही की मला काहीतरी दुसरं बनवून द्या. जे काय असेल ते खाऊन तो शांत राहतो. त्यानंतर मग किचनसुद्धा मी आवरून घेतलं फटाफट. ती जरी क्लीन दिसलं तरी काय सॅटिस्फॅक्शन भेटते पुसून मला काय माहीत. त्यानंतर मग ते क्लीन करून घेतलं आणि पिलूची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिला औषध घालायला घेतलं. आणि पिलू बघा किती एक्सायटेड असते, तिच्या तोंडाला पाणी सुटते, जसं की काहीतरी मी तिचं फेवरेटच गोष्ट खायला देत असे. तिला औषध खायला खूप आवडतं. त्यानंतर मग कधी न संपणारं काम म्हणजे कपडे घडी घालणं. इतका सारा ढीग मी धुवून घातला होता, तर ते घडी घालायचं सुद्धा काम होतं. त्यानंतर मग हे डाळीसुद्धा संपल्या, तर त्यासुद्धा मी मग भरून घेतल्या डब्यामध्ये. कारण नेमकं मी कुकर लावायला गेले आणि बघितलं तर डाळच संपली होती. त्यानंतर मग मूग डाळ आणि तूर डाळ मी मिक्स करून लावतो, त्यामुळे मग ते मिक्स करून डब्यामध्ये भरून दिलं आणि फटाफट कुकरसुद्धा लावायला घेतला. आणि हो, मला माझी एक गोष्ट खूप आवडते, ते म्हणजे मल्टीटास्किंग. मला मल्टीटास्किंग करायला खूप आवडतं, त्यामुळे मग मी कपडे तिथंच ठेवून दिले. पहिला कुकर लावायला घेतला, कारण कुकर होईपर्यंत माझे कपडेसुद्धा घडी घालून येतील. आणि मी नेहमी अशीच कामं करते, कारण आमची सकाळ पिल्लूमुळे ही लेटच होते. त्यामुळे मग फास्टमध्ये मला जर कामं करायची असतील तर मी कुकर लावून भांडी घासून घेते किंवा इतर काही कामं करायची ती करून घेते. त्यानंतर मग कुकर होईपर्यंत माझे इथं कपडेसुद्धा घडी घालून झाले होते. आणि हे काम कधीच संपत नाही, म्हणून मला खूप कंटाळा येतो ह्या कामाचा. कारण एकदा ते घडी घालून झालेले असतात, त्यानंतर मग धुतलेले वाळत घालायचे असतात, वाळत घालायला गेले की ते सुकलेले आणायचे असतात आणि मग परत तेच रिपीट अँड रिपीट. त्यानंतर मग माझे कपडेसुद्धा मी जागेवर ठेवून दिले त्यांच्या. मेशोचे ऑर्गनायझर्स खूप चांगले आहेत. पिल्लूच्या कपाटमध्ये आणि शुभमसुद्धा मस्त सगळे कपडे बसलेले आहेत. आणि दुपारची एक नॅप घ्यावं म्हटलं तरी असा धडामधडूम आवाज येत होता ना की काय सांगू. त्यानंतर मग काय होतं म्हणून मी उठून लगेच बघायला घेतलं, तर बघा किती वादळ वारा सुटला होता. असं वाटत होतं की आमच्याच घराच्या वरती ढग धरले आहेत. बघा इतकं पोषणच काळं दिसत आहे. मी जरा काय बाजून उठले की पिल्लूला लगेच जाग येते आणि माझं वादळसुद्धा इतकं उठलेलं होतं. एक वादळ बघायला जाऊन दुसरं वादळ उठून बसलं होतं. त्यानंतर तिलासुद्धा पाऊस बघायला खूप आवडतो, त्यामुळे मग तिलासुद्धा मी विंडोमध्ये असं उभं केलं होतं. तिथं थांबून आमचं मन भरलं नाही, म्हणून परत आम्ही समोरचा दरवाजा उघडून तिथंसुद्धा बघून घेतलं. तर बघा किती सारा वारा सुटला आहे. मी तर बाहेर गेले तर उडूनच गेले. त्यानंतर मग आम्ही निघालो मम्मीकडे जाण्यासाठी. त्यानंतर बघा किती मस्त क्लायमेट झालेलं आहे. त्यानंतर मग बकरीसुद्धा दिसली आम्हाला जातात वाटते. आणि सगळ्या गवतगंजासुद्धा खाली आल्या होत्या वाऱ्याने आणि पावसाने. नंतर असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.